नमस्कार. शिवसेना खडकवासल्याचे प्रभाग क्रमांक 33 चे इच्छुक उमेदवार संदीप पाटील गोमते यांच्या माध्यमातून उज्जैन महाकाल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज खडकी रेल्वे स्थानकावरून प्रारंभ होतोय. रवींद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते या रेल्वेला विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे आमचे निष्ठावंत संदीप मते यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराची त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी या संपूर्ण आपल्या प्रभागातील महिला वर्गाला त्या ठिकाणी दर्शनासाठी नेण्याचा हा जो एक तीर्थयात्रा महोत्सव ते आयोजित केलाय त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि म्हणून त्याला ह्या सर्व महिला वर्गावांनी आशीर्वाद देण्याची गरज आहे. कारण असं जर सहज ठरवून जर आपल्याला जाता आलं असतं तर एका वेळेला 3000 महिलांना त्या ठिकाणी महादेवाच्या पायाशी घेऊन जायचं हे काही सोपं काम नाहीये. पण त्यांनी ते ठरवलं की माझ्या भागातील या ज्या काही महिला आहेत की ज्यांना असे योग क्वचितच येत असतील, घरातल्या पुरुष मंडळीने ठरवलं तर महिलांना त्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायला मिळतं किंवा कुठेही जर जायचं असेल तर पुरुष वर्गानेच त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागतो. पण ह्या ठिकाणी आमच्या एका समाजसेवकांनी, आमच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महिलांच्या मनातली ही कदाचित त्यांचे जे विचार होते ते जाणले आणि मग महादेवानी आमच्या मतेला बुद्धी दिली की आपल्या भागातील महिलांना घेऊन गेलो तर परमेश्वराची ही सेवा होईल आणि ह्या सर्व महिलांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळतील, आपल्या संघटनेला मिळतील. कदाचित जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती होईल. आताच कोणतरी घोषणा देत होतो पण आपण थांबवलं त्यांना, संदीपजी आगे बढो वगैरे वगैरे. तो आगे बढ़णारच आहे त्याच्या कर्तृत्वाने म्हणा किंवा त्याच्या एकंदरीत सामाजिक वृत्तीमुळे तो पुढे जाणारच आहे. पण तरीही समाजाची त्या ठिकाणी जनतेचे आशीर्वाद हे असावेच लागतात आणि तिकडनं येताना अशी ऊर्जा घेऊन या की ह्या भागातील जनतेचं काहीतरी भलं होईल. अशा प्रकारची ऊर्जा घेऊन या, तुम्हाला काम करण्याची उर्मी मिळेल आणि संदीप सारखे कार्यकर्ते निर्माण होत की जे समाजाच्या अपेक्षांची दखल घेत आहेत, त्यांना जगण्याची उर्मी देत आहेत. अशा कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची तुम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल